नमस्कार, मी विजया। संवाद लाईव्ह टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील गावखेड्याच्या महत्त्वाच्या बातम्या आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। बातमी पुण्याहून आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे। पदाचा गैरव्यवहार करून निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला गिरीश बापट यांनी पूर्ववत पदावर रुजू करून घेतल्याने गिरीश बापट यांनी विश्वासार्हता गमावली आणि या सर्व कारभारात मुख्यमंत्री फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत। यासाठी टिळक रस्त्यावर पुरम चौकात आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसची पाठी गेल्या निवडणुकीत कोरी झाली होती, मात्र काँग्रेस पक्ष पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झालाय आणि अनेक दिग्गज नेते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत। त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे खासदार काकडे यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक असल्याने पुण्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरलेली दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या कोणालाही उमेदवारी देऊ नका, आमच्यातीलच इच्छुकांना द्या अशी मागणी करणारा ठराव पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्लीत दिला। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे उमेदवार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय घडामोडीत आणि मतदारसंघात त्यांचा संपर्क वाढताना दिसत आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चेला पुष्टी मिळत आहे। मात्र याबाबत बोलताना तिकीट दिले तर लढणार अशी प्रतिक्रिया लांडे यांनी दिली आहे। त्यामुळे आता अनेक राजकीय समीकरण बदलणार यामध्ये शंकाच नाही। मात्र या सगळ्या गोष्टींवरून शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना सुद्धा निवडणुकीत तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित। दुष्काळाचा सामना सर्वांनाच करावा लागतोय आणि त्यावर कुठलीही उपाययोजनाही होत नाही। या दुष्काळाची गंभीर परिस्थिती आता खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातही आहे। त्यावर तोडगा काढावा आणि नागरिकांना जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच खरोशी ते मोरोशी या दरम्यान बुडीत बंधारे व्हावेत। यासाठी पश्चिम पट्ट्यातील नागरिकांकडून तहसील कार्यालय ते प्रांत कार्यालय असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मात्र या मोर्चाची प्रशासन दखल घेणार का, हेच आता येणाऱ्या काळात पाहायला मिळणार। पाणी प्रश्न हा सगळीकडेच पेटून उठलाय। जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीचे पाणी आटल्याने आता तेथील नागरिकांनाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। कुकडी नदीच्या पाण्यावरच येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन अवलंबून आहे। शेतीसाठी पूरक पाणी नसल्याने शेतमाल कसा जगवावा हाच प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय। त्यामुळेच आता शेतकऱ्यांसह नागरिकही आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळेच कुकडी नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आता जोर धरत आहे। 10वीच्या परीक्षांच्या तोंडावर बदलता अभ्यासक्रम आणि कृतीपत्रिकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्यासाठी बालभारतीकडून तिसरा सराव संच उपलब्ध करून दिला जाणार आहे। बालभारतीच्या संकेतस्थळावर या कृतीपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी या कृतीपत्रिकांद्वारे सराव करायचा आहे। सर्व प्रथम भाषा, द्वितीय भाषा, संयुक्त भाषा आणि तृतीय भाषांच्या कृतीपत्रिका 28 जानेवारीला तर उत्तरपत्रिका 4 फेब्रुवारीला उपलब्ध होतील। भाषेतर सर्व विषयांच्या इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित या विषयांच्या कृतीपत्रिका 5 फेब्रुवारीला आणि उत्तरपत्रिका 10 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर, श्रीगोंदा, पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।